नमस्कार, मी डॉक्टर निलेश पेंडुलकर. आरोग्य होमिओपॅथी क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण मिथिलीन ब्लू या होमिओपॅथिक ड्रगविषयी बोलणार आहोत. खरं तर गेल्या काही दिवसामध्ये 1-2 महिन्यामध्ये मिथिलीन ब्लू या मॅजिक ड्रगची सगळीकडे खूप चर्चा चालू आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हा ड्रग ॲज अ प्रिव्हेंटिव्ह, ॲज अ ट्रीटमेंट अँड ॲज अ पोस्ट कोविड ट्रीटमेंट फॉर कोविड अशा प्रकारे वापरला गेला. म्हणजे कोरोनाच्या किंवा कोविडच्या आजारामध्ये ह्या ड्रगचा अतिशय सुंदर प्रकारे वापर होतोय असं निदर्शनात आले. डॉक्टर गोवलकर, डॉक्टर हिमतराव बाविस्कर, डॉक्टर रेडकर सर अशा अनेक डॉक्टर्सनी याचा अतिशय सुंदर प्रकारे याचं विवेचन केलेलं आहे. याच्यावर अतिशय सुंदर प्रकारे याचा वापर करून कित्येक रुग्णांना याचा फायदा करून दिलेला आहे. तर हा मिथिलीन ब्लू हा जो ड्रग आहे हा अतिशय जुना ड्रग आहे आणि होमिओपॅथीमध्ये सुद्धा हा जवळजवळ गेले 100-150 वर्षापासून वापरण्यात आलेला ड्रग आहे. म्हणजे 1876 मध्ये कॅरो नावाच्या एका शास्त्रज्ञांनी म्हणून आपण याचा शोध लागला आहे आणि तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 100-150 वर्ष हा ड्रग आहे आणि हा ड्रग अतिशय सुंदर प्रकारे खूप ठिकाणी वापरात आलेला आहे. तर आज या कोविडच्या अनुषंगाने आपण या ड्रगकडे होमिओपॅथिक अँगलने होमिओपॅथीमध्ये याचं कशा प्रकारे वर्णन केलं आहे आणि होमिओपॅथिक पोटन्सीमध्ये हा ड्रग आपण कशा प्रकारे आपण कोविड केसेसमध्ये वापरू शकतो, आपण कशा प्रकारे कोविड केसेसना या ड्रगचा फायदा करून देऊ शकतो याचं एक थोडक्यात हे करायचा मी प्रयत्न करतो, एक्सप्लेनेशन देण्याचा मी प्रयत्न करतो. मला वाटतं सगळ्यात पहिलं मला हे सांगावं लागेल की मिथिलीन ब्लू हा जो काही ड्रग आहे ना, हा ज्या प्रकारे ॲलोपॅथीमध्ये वापरला जातो हे जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला खरं तर होमिओपॅथी काय हे समजेल. जे बघा होमिओपॅथी काय आहे की होमिओपॅथीमध्ये जे औषध एखाद्या टॉक्झिकॉलॉजिकल डोसेसमध्ये दिलं जातं तेव्हा त्याचे जे पॉयझनिंगचे सिम्पटम्स येतात तेही सिम्पटम्स जेव्हा एखाद्या रुग्णामध्ये दिसतात तेव्हा तेच औषध अतिशय कमी प्रमाणात त्या रुग्णाला दिलं जातं तेव्हा ते सिम्पटम्स कमी होताना दिसतात. यालाच होमिओपॅथीचं आम्ही तत्व, होमिओपॅथीचं मुख्य सूत्र म्हणतो. समहा समम हे किंवा सिमिलिया क्युअर्स म्हणतो. मला असं म्हणायचं की म्हणजे एखादं औषध जे पॉयझनिंगचे सिम्पटम्स दाखवते तेच औषध तेच पॉयझनिंगचे सिम्पटम्स रुग्णामध्ये कमी करताना दिसतं. आता हेच मिथिलीन ब्लूमध्ये तुम्हाला हे सूत्र अतिशय सुंदररित्या लागू पडलेलं दिसेल. म्हणजे बघा मिथिलीन ब्लू हा ड्रग जर 7 मिलीग्रॅम पर kg पेक्षा जास्ती कोणाला दिला गेला तर त्याच्यामध्ये एक कंडिशन क्रिएट होते ज्याला आपण म्हणतो मिथ हिमोग्लोबिनिमिया. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की हिमोग्लोबिन नावाचा जो आपल्या रक्तामध्ये घटक आहे जो ऑक्सिजन कॅरी करतो त्याची ऑक्सिजन कॅरी करण्याची क्षमता कमी होते. का होते तर मिथिलीन ब्लू या टॉक्सिक डोसमध्ये, या 7 मिलीग्रॅम पर kgच्या टॉक्सिक डोसमध्ये मिथिलीन ब्लू काय करतं तर हिमोग्लोबिनमध्ये जो फेरस पार्ट आहे आयर्नचा जो फेरस पार्ट आहे हा फेरिक पार्टमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन ऑक्सिजन कॅरी करू शकत नाही आणि या कंडिशनला आपण मिथ हिमोग्लोबिनिमिया असं म्हणतो. आता मजा अशी आहे की मिथिलीन ब्लू हा या डोसमध्ये मिथ हिमोग्लोबिनिमिया क्रिएट करतं. 7 मिलीग्रॅम पर kg या डोसमध्ये मिथ हिमोग्लोबिनिमिया क्रिएट करतं. मजा अशी आहे की मिथिलीन ब्लू 1 ते 2 मिलीग्रॅम पर kg डोसमध्ये 2 मिलीग्रॅम पर kg डोसमध्ये मिथ हिमोग्लोबिनिमिया क्युअर करतं. म्हणजे ज्या पेशंटला मिथ हिमोग्लोबिनिमिया झालेला आहे त्या पेशंटला जर तुम्ही या कमी डोसमध्ये मिथिलीन ब्लू हा जर ड्रग दिला तर तो पेशंट मिथ हिमोग्लोबिनिमिया पासून मुक्त होतो. आहे की नाही. म्हणजे हेच होमिओपॅथीचं सूत्र आहे की बघा मिथ हिमोग्लोबिनिमिया क्रिएट सुद्धा केला मिथिलीन ब्लूने आणि तेच औषध तुम्ही अतिशय डायल्युटेड फॉर्ममध्ये किंवा कमी डोसेजमध्ये देता तेव्हा दुरुस्तही केला मिथिलीन ब्लूने. हेच होमिओपॅथीचं सूत्र आहे.
म्हणजे इथं तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे होमिओपॅथीचं सूत्र लागू पडताना दिसेल. तर मिथिलीन ब्लू जर तुम्हाला होमिओपॅथी अँगलने जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या ड्रगचे टॉक्सिकोलॉजिकल पॉयझनिंगचे सिम्पटम्स आपल्याला स्टडी करायला लागतील. तर इथे मी हे टॉक्सिकोलॉजिकल किंवा पॉयझनिंगचे सिम्पटम एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. तर काय काय आहेत बरं मिथिलीन ब्लूचे टॉक्सिकोलॉजिकल सिम्पटम्स? सर पहिलं मी म्हटलं तसं किंवा मिथिलीन ब्लू जेव्हा तुम्ही 7 मिलीग्रॅम पर केजी डोस देता तेव्हा ते मिथ हिमोग्लोबिनिमिया क्रिएट करतो. सो हा पहिला टॉक्सिकोलॉजिकल सिम्पटम आहे. आता 15 मिलीग्रॅम पर केजी डोसने जर तुम्ही दिलात पेशंटला, इस्पेशली पेशंटला म्हणण्यापेक्षा माणसाला किंवा इस्पेशली लहान मुलांना निओनेट्सना, तर तो त्यांच्यामध्ये हिमोलायटिक ॲनिमिया क्रिएट करतो. म्हणजे रेड ब्लडचं डिस्ट्रक्शन करतो, हिमोलायटिक ॲनिमिया करतो. सो हिमोलायसिस होतं पेशंटमध्ये, त्या माणसामध्ये 15 मिलीग्रॅम पर केजी याच्यापेक्षा जास्ती डोस दिला गेला तर. त्याच्यानंतर आणखी काय आहेत मिथिलीन ब्लूचे पॉयझनिंग इफेक्ट्स किंवा टॉक्सिकोलॉजिकल इफेक्ट? तर कार्डियाक अरिथमिया करतं, करोनरी व्हासोकॉन्स्ट्रिक्शन करतं, कार्डियाक आउटपुट डिक्रीज होतो, रिनल ब्लड फ्लो आणि मेजेंट्रिक ब्लड फ्लो कमी होतो. हे काही टॉक्सिकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत. आणि पुढचं काही महत्त्वाचं सांगतो. मिथिलीन ब्लू टॉक्सिकोलॉजिकल डोसमध्ये पल्मनरी व्हॅस्क्युलर प्रेशर वाढवतं. मिथिलीन ब्लू टॉक्सिकोलॉजिकल डोसमध्ये पल्मोनरी व्हॅस्क्युलर प्रेशर वाढवतं. म्हणजे ज्या पल्मोनरी आर्टरीज आहेत, स्मॉल कॅपिलरीज आहेत, त्याच्यामधलं व्हॅस्क्युलर प्रेशर मिथिलीन ब्लू टॉक्सिक डोसमध्ये वाढवतं. हे फार महत्वाचं आहे. कारण जर मिथिलीन ब्लू टॉक्सिकोलॉजिकल डोसमध्ये हे वाढवतंय तर मिथिलीन ब्लू होमिओपॅथिक पोटन्सीमध्ये पल्मोनरी व्हॅस्क्युलर प्रेशर कमी करू शकतं. आणि कमी करणं का महत्वाचं आहे? तर व्हॅस्क्युलर प्रेशर जर कमी झालं तर साहजिकच आपण कंजेशन पुढचं थांबवू शकतो. याविषयी आपण पुढे परत बोलू. त्याच्यानंतर मिथिलीन ब्लू गॅस एक्सचेंज डिटेरिएट करतं. हे सगळ्यात महत्वाचं. आता स्किनवर काय त्याचे हे आहे किंवा एपिथेलियमवर काय आहे? तर मिथिलीन ब्लू काय करतं की ड्राय गँग्रीन क्रिएट करतं किंवा जर कुठेतरी आयव्हीतून एक्स्ट्रा वेस्टेशन झालं तर तिथं गँग्रीन होऊ शकतं. सो टिश्यू नेक्रोसिस होतं. सो नेक्रोसिसमध्ये मिथिलीन ब्लूचा महत्वाचा रोल आहे. टिश्यू डिस्ट्रक्शन, जिथं जिथं डिस्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी आहे, डिस्ट्रक्शन आहे. सो बघा, जो सबस्टन्स जे क्रिएट करू शकतं होमिओपॅथिक पोटन्सीमध्ये ते बरं करू शकतं. सो जर मिथिलीन ब्लू एखाद्या ठिकाणी नेक्रोसिस क्रिएट करतं लोकल ॲक्शनने, तर मिथिलीन ब्लू होमिओपॅथिक पोटन्सीमध्ये नेक्रोसिसमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो, टिश्यू डिस्ट्रक्शनमध्ये आपण वापरू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. हेही आपल्याला पुढे लक्षात येईल. हेही मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लॉंग टर्म ॲडमिनिस्ट्रेशन. जर आपण लॉंग टर्म मिथिलीन ब्लू घेतलं तर क्रोनिक ॲनिमिया डेव्हलप होतो. आता मिथिलीन ब्लू बद्दल होमिओपॅथिक होमिओपॅथिक लिटरेचरमध्ये काय काय सांगितलेलं आहे ह्याचा आपण थोडक्यात आपण आढावा घ्यायचा प्रयत्न करूया. बरं, पहिलं काय सांगितलंय तर इट हॅज अँटीसेप्टिक प्रॉपर्टी. जे बघा, मिथिलीन ब्लू आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकतो. लोकल ॲप्लिकेशन हे होमिओपॅथीत दिलेलं आहे. मला असं वाटतं की आता जे काय डॉक्टर गोवलकर, डॉक्टर रेडकर या सरांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे की मिथिलीन ब्लू घ्या, तर ते एक प्रकारे व्हायरसला इन्व्हेंट करू देत नाही. सो ते इन्व्हेंट करू न देणं ही प्रॉपर्टी मिथिलीन ब्लूमध्ये आहे. अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे. होमिओपॅथीमध्ये मिथिलीन ब्लूचे पेंट, जिथं स्टॅफिलोकोकाय, स्ट्रेप्टोकोकाय इन्फेक्शन आहे, टॉन्सिल्सवर, रोटायटिस मीडिया यासारख्या कंडिशन्सवर, स्टॅफिलोकोकाय इन्फेक्शन्सवर, स्टाईजला एखादी जखम झाल्यावर मिथिलीन ब्लू पेंट केलं गेलेलं आहे का? तर इट हॅज अँटीसेप्टिक प्रॉपर्टी. त्याला अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे. सो लोकली मिथिलीन ब्लू आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकतो. देन इट वॉज युज्ड फॉर रिमॅटिक कंडिशन. म्हणजे जिथं रिमॅटॉइड आर्थरायटिस आहे, रिमॅटिक कंडिशन्स आहेत, अशा ठिकाणी मिथिलीन ब्लूचा फार सुंदर वापर झाला आहे. कारण मिथिलीन ब्लू हे एक अँटी इन्फ्लमेटरी ड्रग आहे. तर तेही आपण म्हणजे जिथं सूज आहे, जिथं पेन आहे,
जिथं दुखतंय, जिथं सूज आहे अशा ठिकाणी मिथिलीन ब्लूचा वापर केला गेलाय. म्हणजे अगदी ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा अशासारख्या कंडिशन्स ज्या आहेत, क्रोनिक डिजनरेटिव्ह आपण म्हणूया की लॉंग टर्म हाडांचे जे सांध्यामधल्या ज्या सूज येणं, ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो आपण, त्या ऑस्टिओ आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, इथं मिथिलीन ब्लूचं इंजेक्शन वापरलं गेलं आहे लोकली टू कंट्रोल द इन्फ्लमेटरी प्रोसेस. इन्फ्लमेटरी प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी, तिथली सूज वेदना कमी करण्यासाठी मिथिलीन ब्लूचा वापर केला. आता हे वेदना सूज कशा कमी होतात याच्याबद्दल आपण पुढे बोलू. त्याच्यानंतर मिथिलीन ब्लू होमिओपॅथीमध्ये मलेरियामध्ये फार एक्सटेन्सिव्हली मलेरियामध्ये वापर केलेला गेलेला आहे. मुख्यतः मलेरियामध्ये तापाचा स्पाइक यायच्या आधी 10 तास आधी तो रेकमेंड केलेला आहे. आणि कॉम्बिनेशन ते वापरलं गेलं आहे क्लोरोक्विन बरोबर किंवा क्विनाईन बरोबर कॉम्बिनेशन ते वापरलं गेलेलं आहे होमिओपॅथीमध्ये. आणि मलेरियावर तो फार सुंदर ड्रग म्हणून त्याचा वापर झालेला आहे. आणि कशामध्ये आहे तर सेप्टिसिमियामध्ये. सो जेव्हा सेप्टिसिमिया होतो अशा वेळेस मिथिलीन ब्लूचा वापर झाला आहे. पेशंटला हिमोडायनॅमिकली स्टेबल करायला त्याचा वापर केला गेलेला आहे. मिथिलीन ब्लू पेशंटला हिमोडायनॅमिकली स्टेबल करतं. त्याच्यानंतर हिमोलायसिस होमिओपॅथीमध्ये दिले की जिथं हिमोलायसिस आहे, जिथं हिमोलायटिक ॲनिमिया आहे, जिथं टिश्यू डिस्ट्रक्शन आहे, रेड ब्लड सेल डिस्ट्रक्शन आहे, अशा ठिकाणी मिथिलीन ब्लूचा वापर झालेला आहे. कफ, आता कोविडच्या अनुषंगाने बघायला गेलं तर कफ, कशा प्रकारे कफ एक्सप्लेन केला गेला आहे मिथिलीन ब्लू मधला. सो कफ विथ ब्लड स्ट्रिक्ट एक्सपेक्टोरेशन, म्हणजे कफ ज्याच्यातून ब्लड येतंय, म्हणजे खोकल्यातून रक्त पडतंय, लाल रक्त पडतंय. विथ डिस्निया, म्हणजे बघा लाल रक्त कधी पडेल जेव्हा अल्व्हिओलर डिस्ट्रक्ट होतात. जिथं अल्व्हिओलर डिस्ट्रक्शन आहे, जिथं अल्व्हिओलर डिस्ट्रक्शन आहे अशा कंडिशनमध्ये मिथिलीन ब्लूचा वापर झालेला आहे. लंग कॅन्सरमध्ये मिथिलीन ब्लू होमिओपॅथीत रिकमेंड केलेला आहे. प्ल्युरसीमध्ये रिकमेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक फार महत्त्वाचं टॉर्चरस ब्रीदिंग. टॉर्चरस ब्रीदिंग म्हणजे काय तर भयंकर वेदनादायी म्हणजे श्वास घेताना पेशंटला खूप वेदना होत आहेत. आपण बऱ्याच कोविड पेशंटमध्ये हे बघितलं असाल की पेशंट सांगतो डॉक्टर भयंकर दुखते, श्वास घेताना खूप दुखते, खोकताना छातीत खूप दुखते. तर टॉर्चरस ब्रीदिंग, टॉर्चरस म्हणजे सहन करण्याच्या पलीकडचं कळा. तर अशा प्रकारे जेव्हा दुखतंय तर त्यावेळेस मिथिलीन ब्लूमध्ये हे एक्सप्लेन केलेलं गेलं आहे की टॉर्चरस ब्रीदिंग जिथं आहे, जिथं भयंकर पेनफुल ब्रीदिंग आहे, प्ल्युरसी आहे, चेस्ट इन्फ्लमेशन आहे, अशा ठिकाणी मिथिलीन ब्लू इंडिकेट केला गेलेला आहे. आता हे पण फार इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही याच्या खोलात जाऊन पॅथोफिजिओलॉजिकली जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. मला वाटतं आपण याच्या खोलात आपण अधिक पुढे जाऊन बोलूया. आणखी काय ग्रीमर म्हणून आहेत होमिओपॅथिक डॉक्टर, ज्यांनी काय सांगितलं की इट इज इंडिकेटेड इन अल्सरेशन ऑफ स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. म्हणजे जिथं स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन आहे, जिथं एंडोथिलियल लायनिंग आहे, अशा ठिकाणी जिथं अल्सरेशन होतं, म्हणजे अगेन परत बघा डिस्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी, जिथं असं अल्सरेशन होतं अशा ठिकाणी मिथिलीन ब्लू सांगितलेलं आहे. स्पेशली इन लंग्स अँड युटेरस, म्हणजे जर लंग्समध्ये अल्सरेशन्स झाले, लंग्समध्ये एंडोथिलियल अल्सरेशन्स झाले, तिथला मेम्ब्रेनला जर अल्सरेशन होत असेल तर अशा ठिकाणी मिथिलीन ब्लू वापरण्यासाठी होमिओपॅथीमध्ये इंडिकेट केलं गेलेलं आहे. म्हणजे हे कॅन्सरमध्ये असू शकते किंवा कोविडमध्ये जेव्हा आपण आता बघतोय फायब्रोसिस डेव्हलप होत आहे, जिथं टिश्यू डॅमेज होत आहे, ॲक्च्युली अल्व्हिओलाई डिस्ट्रक्ट होत आहे, सो तिथलं मेम्ब्रेन डिस्ट्रक्ट होते, अशा वेळीच मिथिलीन ब्लूचा नक्कीच तिथं वापर करता येऊ शकतो. कारण डिस्ट्रक्ट झाल्याशिवाय तर ब्लिडिंग होत नाहीये. ओके, सो अल्व्हिओलाई डिस्ट्रक्शनमध्ये, अल्सरेटिव्ह कंडिशन्समध्ये ऑफ लंग्स अँड लंग मेम्ब्रेन या ठिकाणी मिथिलीन ब्लूचा वापर होमिओपॅथीत सांगितला गेलेला आहे. त्याच्यानंतर मिथिलीन ब्लू ग्लोमेरुलर नेफ्रायटिसमध्ये एक्सटेन्सिव्हली वापरलं गेलं. ग्लोमेरुलर नेफ्रायटिस, पोस्ट कार्लेटेनल ग्लोमेरुलर नेफ्रायटिस, म्हणजे स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन नंतर जेव्हा पॅरेनकायमल ग्लोमेरुलर नेफ्रायटिस होतं, ब्राइट्स डिसीज होतो, अशा ठिकाणी जेव्हा ब्लिडिंग होतंय, ब्लिडिंग फ्रॉम किडनी होतंय, तर अशा वेळेस मिथिलीन ब्लूचा वापर होमिओपॅथीमध्ये सांगितले आहे. त्याच्यानंतर गनोरिया असोसिएटेड विथ रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा रिमॅटिझम, म्हणजे विशेष करून रिमॅटिझममध्ये, म्हणजे बऱ्याच इन्फ्लमेटरी कंडिशन्समध्ये, डिस्ट्रक्टिव्ह इन्फ्लमेटरी कंडिशन्समध्ये आपण म्हणूया, डिस्ट्रक्टिव्ह इन्फ्लमेटरी कंडिशन्समध्ये मिथिलीन ब्लूचा वापर होमिओपॅथीत सांगितला गेलेला आहे. सो आता हाऊ इट इज ॲक्टिंग.
आता सगळ्यात महत्त्वाचं हे सांगितलं गेलंय, पण याच्यामागे काहीतरी तथ्य असायला पाहिजे ना, याची पॅथोफिजिओलॉजी आपल्याला काहीतरी समजायला पाहिजे. तर बेसिकली डॉक्टर हनीमन यांनी जे काय सांगितलं, याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली हनीमनने, की पेशंट आपण बघताना, आपण एखादी केस ट्रीट करताना एका डॉक्टरला काय माहीत असावं. तर डॉक्टरला पहिलं माहीत असावं की आजार काय आहे, नक्की काय, कशा प्रकारे, त्याच्या मागची पॅथोफिजिओलॉजी काय आहे. सो नॉलेज ऑफ डिसीज याला डॉक्टर हनीमन यांनी अतिशय जास्ती महत्त्व दिलेलं आहे. सो नॉलेज ऑफ डिसीज अँड नॉलेज ऑफ युअर मेडिसिन. नॉलेज ऑफ युअर मेडिसिन म्हणजे काय, की तुमचं औषध काय आहे, ते कशा प्रकारे काम करणार आहे. आजार काय आहे, आजार कशा प्रकारे एक्सप्रेस होतोय, कोणते सिम्पटम्स आलेत, ते सिम्पटम्स कोणत्या कारणामुळे आलेत, ते का दिसत आहेत, त्याच्यामागची पॅथोफिजिओलॉजी काय आहे. जरी त्यावेळेस फिजिओलॉजी डेव्हलप झाली नसेल डॉक्टर हनीमनच्या काळामध्ये, तरी ते सिम्पटम्स का आलेत, कसे आलेत ते समजून घेणं, त्यांचं ते कशा प्रकारे एक्सप्रेस होत आहेत ते समजून घेणं, आणि त्याच्यानंतर तुमचा ड्रग कशा प्रकारे सिम्पटम दाखवतोय, तो कुठं आणि कशा प्रकारे तुम्ही ती रेमेडी इंडिकेट करू शकता हे समजून घ्या. सो हनीमनने डॉक्टर हनीमन यांनी अतिशय सुंदर गाईडलाईन्स दिले. त्यामुळे आपण आता समजा हे कोविडमध्ये घेतलं, तर कोविडमध्ये काय होतंय, की जेव्हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातोय, हे करतोय, आपण कोणकोणत्या लेवलला मिथिलीन ब्लू वापरू शकतो. पहिली गोष्ट जसं म्हटलं की ॲज अ लोकल, इट इज लोकल अँटीसेप्टिक. हे जसं डॉक्टर गोवालकर सरांनी, डॉक्टर रेडकर सरांनी, डॉक्टर बाविस्कर सरांनी सांगितलं की ते लोकली तुम्ही घेऊ शकता. एक मेम्ब्रेन तयार होईल, तो प्रोटीनला, व्हायरस प्रोटीनला, स्पाईकला हेच अटॅचच होऊ देणार नाही. सो ॲज अ अँटीसेप्टिक तुम्ही लोकली घेऊ शकता. म्हणजे अशा प्रकारे हा ड्रग तुम्ही वापरू शकता. तर त्या होमिओपॅथीमध्ये सुद्धा तो अशा प्रकारे सांगितला गेलेला आहे ॲज अ लोकल अँटीसेप्टिक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघायला गेलात तर मुख्यतः काय होतंय की कोविडमध्ये सायटोकाईन स्टॉर्म हे सगळं आहे, पण त्याच्याबरोबर नवीन एक थेअरी येते, ब्रॅडिकाईन स्टॉर्म. सो ब्रॅडिकाईन स्टॉर्म काय आहे बेसिकली, की लंग सेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये मास सेल्स भरपूर आहेत, आणि मास सेल्स मे बी द प्रॉबेबल कॉज ऑफ ब्रॅडिकाईन इंड्यूस्ड स्टॉर्म. म्हणजे मास सेल्स मुळे सुद्धा ब्रॅडिकाईन स्टॉर्म होऊ शकतो. म्हणजे लंग सेल्समध्ये ब्रॅडिकाईन स्टॉर्म होतोय असं हल्ली दिसून आले. तर ब्रॅडिकाईन स्टॉर्म म्हणजे काय, तर काय होतंय की ब्रॅडिकाईनमुळे तिथं एक्सेस नायट्रस ऑक्साईड तयार होतोय, ज्याच्यामुळे इंडोथेलियल लिकेज होते आणि स्वेलिंग होते. लिकेज होते आणि इडिमा होते, म्हणजे इंटरस्टिशियल लंग इडिमा होतोय आणि तिथं लिकेज होते, आणि त्यामुळे पेशंटला तुम्ही बघाल तर ड्राय कफ आहे. हा ड्राय कफ हा ब्रॅडिकाईन ॲक्टिव्ह झाल्याचं इंडिकेशन आहे. ड्राय कफ सुरुवातीला पेशंटला एक्सपेक्टेशन नाही आहे, आणि त्याच्यानंतर सिव्हिअर चेस्ट पेन आहे. सो पेन आणि ड्राय कफ या दोन्ही गोष्टी ब्रॅडिकाईन इंडिकेट करतात, किंवा ब्रॅडिकाईन ॲक्टिव्हेशन इंडिकेट करतात. सो मिथिलीन ब्लूमध्ये पण तुम्ही जर बघाल तर टॉर्चरस ब्रिदिंग दाखवते, पेनफुल चेस्ट कंडिशन दाखवते विथ डिस्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी. याचा अर्थ मिथिलीन ब्लू ब्रॅडिकाईन स्टॉर्मकडे इंडिकेट करते. आलं लक्षात, मिथिलीन ब्लू ब्रॅडिकाईन स्टॉर्मकडे इंडिकेट करते. होमिओपॅथीमध्ये आपण फक्त सिम्पटम लेवलला दिसते. सो हा ब्रॅडिकाईन स्टॉर्म थांबवायला मिथिलीन ब्लूचा नक्कीच रोल आहे. कारण मिथिलीन ब्लू काय करतं की जर आपण तो नायट्रस म्हणजे जर सायकलिक GMP इनिबिट केलं आणि नायट्रस ऑक्साईड सिंथेसिस जर इनिबिट केलं, जे मिथिलीन ब्लू करू शकतं ब्रॅडिकाईन पाथवेज इनिबिट करून, तर आपण कॅपिलरी लिकेज आणि तिथलं स्वेलिंग आणि डिस्ट्रक्शन थांबवू शकतो, पेन थांबवू शकतो. सो अशा प्रकारे मिथिलीन ब्लू तिथं आपण वापरू शकतो. इव्हन आता मी मगाशी जसं म्हटलं की मिथिलीन ब्लू इन टॉक्झिक डोसेस, मिथिलीन ब्लू टॉक्झिक डोसेसमध्ये जर पल्मोनरी व्हॅस्क्युलेचरमध्ये इन्क्रीज पल्मोनरी प्रेशर करत असेल, पल्मोनरी हे वाढवत असेल, व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स वाढत असेल, पल्मोनरी व्हॅस्क्युलर प्रेशर जर ते वाढवत असेल मिथिलीन ब्लू इन टॉक्झिक डोसेसमध्ये, तर होमिओपॅथिक पोटन्सीमध्ये, कारण बघा जर पल्मोनरी व्हॅस्क्युलर प्रेशर वाढलं तर साहजिकच तिथे लिकेज वाढणार, त्या प्रेशरमुळे कंजेशन वाढणार. तर जर आपण होमिओपॅथिक पोटन्सीमध्ये आपण मिथिलीन ब्लू वापरला अशा ठिकाणी, तर व्हॅस्क्युलर प्रेशर कमी येणार, आणि आपला अल्टिमेट एम काय आहे, कंजेशन कमी करणं, लंगकडचं कंजेशन कमी करणं. व्हॉट इज टू बी ट्रीटेड इन द डिसीज, आपल्याला काय ट्रीट करायचं आहे, लंग कंजेशन कमी करायचं आहे. ते चोंदल्यासारखं होतंय ना, त्या रक्तवाहिन्या सगळ्या चोंदल्यासारख्या होत आहेत ना, त्या सायटोकाईन स्टॉर्ममुळे असू देत, त्या ब्रॅडिकाईन पाथवे ॲक्टिवेट झाल्यामुळे असू दे, ते चोंदल्यासारखं होणं कमी करायचं आहे. सो मिथिलीन ब्लू जर हा पल्मोनरी व्हॅस्क्युलर प्रेशर कमी करत असेल, तर आपण पेशंटला
लिकेज त्याचं कमी होऊ शकतं, इंटरस्टिशियल एडिमा कमी होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हा ड्रग वापरू शकतो. आणि म्हटलं तसं की कोविडचा जो व्हायरस आहे, करोनाचा जो विषाणू आहे, तो आयनसाठी अतिशय हंग्री आहे. कारण त्याची ती भूक जास्त आहे आयनसाठी. आणि तो काय करतो की लगेच हिमोग्लोबिन पार्टला अटॅच होतो, पोरफायरिन मिळवण्यासाठी होतो. आणि त्यामुळे काय होतं की फेरस पार्ट जो आहे आपल्या हिमोग्लोबिन मधला, तो फेरिकमध्ये कन्वर्ट होतो. साहजिकच त्याच्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आपली कमी होते. सो हे जर कोरोनाच्या व्हायरसमुळे हे जर क्रिएट होत असेल, इट्स अ काइंड ऑफ मिथ हिमोग्लोबिनेमिया क्रिएट होत असेल आणि होतो, तर जर कोरोना व्हायरस मिथ हिमोग्लोबिनेमिया क्रिएट करतोय, तर मिथिलीन ब्लू इन होमिओपॅथिक पोटन्सी और लो डोस, जसं की ॲलोपॅथीमध्ये सांगितलेलं आहे 1 to 2 मिलीग्रॅम पर kg पर डे, तो मिथ हिमोग्लोबिनेमिया आपण हे करू शकतो, ट्रीट करू शकतो. म्हणजे इथेही तुम्हाला हे सिमिलर प्रिन्सिपल अप्लाय आपण करताना तुम्हाला दिसून येईल, जे होमिओपॅथीचं जे आहे सिमिलर क्युअर्स. तर हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर एकूण मी म्हटलं तसं की तुम्ही लोकली हा वापरू शकता. इव्हन फंगिसाइडल म्हणून मिथिलीन ब्लू फिश टँकमध्ये फंगस ग्रोथ थांबवण्यासाठी वापरला जातो. तसं मिथिलीन ब्लू तुम्ही लोकली फंगस ग्रोथ थांबवण्यासाठी वापरू शकता. ओके, जे जसं रेडकर सरांनी बाविस्कर सरांनी सांगितले, नाकात सोडा, श्वास घ्या, इनहेल करा, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण याने तुम्ही डायरेक्ट लोकल टिश्यू ॲप्लिकेशन करता, ज्याच्यामुळे तिथली फंगस ग्रोथ, ज्याच्यामुळे तिथली बॅक्टेरियल ग्रोथ, ज्याच्यामुळे तिथले व्हायरस अटॅचमेंट, हे सगळं तुम्ही प्रिव्हेंट करू शकता, थांबवू शकता. सो त्यामुळे लोकल ॲप्लिकेशन मिथिलीन ब्लूचं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं ॲलोपॅथीत केलं जातं, तसंच होमिओपॅथीमध्ये सुद्धा रिकमेंड केलेलं आहे आणि वापरलं गेलेलं आहे. सो त्यामुळे मी म्हटलं तसं की कुठचा ड्रग ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी नसतं, कुठच्या प्रिन्सिपलवर आधारून आपण तो ड्रग वापरतो. सो एक ड्रग ॲलोपॅथिक पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही वेगळा वापरू शकता आणि तोच ड्रग होमिओपॅथी त्या पोटन्सीमध्ये वेगळ्या प्रकारे वापरू शकता. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तो लोकली अप्लाय करू शकतो, आपण फंगससाठी अप्लाय करू शकतो, त्याच्यानंतर आपण ह्याच्यासाठी अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकतो, व्हायरस हे होऊ नये म्हणून वापरू शकतो, मिथ हिमोग्लोबिनेमिया जो क्रिएट होतो तो कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर अल्सरेटिव्ह लंग कंडिशन्स ज्या क्रिएट होतात किंवा फायब्रोसिस, शेवटी अल्सरेशन झाल्याशिवाय फायब्रोसिस डेव्हलप होत नाही, अशा ठिकाणी मिथिलीन ब्लू म्हणजे पोस्ट कोविड याच्यामध्ये मिथिलीन ब्लू तुम्ही होमिओपॅथिकली वापरू शकता. म्हणजे मिथिलीन ब्लू प्रत्येक प्री कोविड, ड्युरिंग कोविड आणि पोस्ट कोविड तिन्ही ठिकाणी वापरता येणार असा अतिशय सुंदर ड्रग आहे. तर आपण हा जर ड्रग वापरला तर मला असं वाटतं की हा ड्रग आपल्या खूप कोविडच्या पेशंटना अतिशय बेनिफिशियल ठरेल. तुम्ही तो होमिओपॅथिकली वापरा. होमिओपॅथीमध्ये पोटन्सीज अवेलेबल आहेत, 3x आहे अवेलेबल, तुम्ही 3x मध्ये वापरू शकता. पुढच्या पोटन्सीज सुद्धा अवेलेबल आहेत, तर तुम्ही 3xच्या गोळ्या चोखण्यासाठी वापरू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हे तुम्ही वापरू शकता. अर्थात होमिओपॅथिकली जेव्हा तुम्हाला हा ड्रग वापरायचा आहे तेव्हा तो स्वतःहून वापरायचा नाही आहे. तुम्ही प्रॉपर होमिओपॅथिक डॉक्टरच्या कन्सल्टेशननेच हा ड्रग वापरणं फार महत्त्वाचं आहे. कारण मिथिलीन ब्लू जर काही कंडिशन्समध्ये, प्रेग्नन्सीमध्ये किंवा ग्लुकोज G6PD डेफिशियन्सीमध्ये जर वापरला गेला तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे मिथिलीन ब्लू सारखा ड्रग मग तुम्ही होमिओपॅथिकली वापरा किंवा ॲलोपॅथिकली वापरा, तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरणं अतिशय गरजेचं आहे. आणि हा जर ड्रग तुम्ही वापरलात, होमिओपॅथिक वेने सुद्धा वापरलात, आज रेडकर सर, बाविस्कर सर, गोवलकर सर जे ॲलोपॅथिक वेने वापरतायत, ज्या प्रकारे वापरतायत त्यानं वापरलात किंवा या दोघांचाही अगदी मध्य काढून वापरलात, तरीही मला असं वाटतं की करोनाच्या लढाईत आपण निम्मे लढाई जिंकलीच आहे असं समजायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच.